पण हा जो ह्या ज्या नजरा असतील लोकांच्या, त्यामुळे यास्मिन शेख आणि मराठी व्याकरण, तर त्यातला म्हणजे अशी एखादी काही इंटरेस्टिंग किस्सा वगैरे आहे त्याच्यामध्ये? नाही, व्याकरणामध्ये जे मी म्हणजे व्याकरण शिक होतं तर त्यावेळेला काही प्रश्न आला नाही. पण मला आठवतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये वर्गात शिकवायला जायचे तेव्हा पहिल्या दिवशीचा अनुभव सांगते. पहिल्या दिवशी मुलांना वाटतं की यास्मिन शेख आपल्याला शिकवायला येणार, तर बहुतेक बुरखा घेतलेली बाई असेल आणि ती आपल्याला तुकारामाचे अभंग कसे शिकवणार असं वाटायचं त्यांना. आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी माझी थट्टा करायची या दृष्टीने बसलेली असायचे. आणि मी वर्गात जायचे त्यावेळेला माझे केस कापलेले, पप गेलेले आणि पाचसारी साडीमध्ये मी असायची. त्यामुळे मुलं माझ्याकडे चकित होऊन बघायची. मला कळायचं नाही पहिल्यांदा की इतकं चकित होऊन माझ्याकडे काय बघतायत. पण मी शिकवायला लागले की हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आश्चर्य होतं ते नष्ट व्हायचं. आणि मला मराठी शिकवता येतं, चांगल्यापैकी मी शिकवते भाषा आणि कुठल्याही प्रकारची चूक मी करत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर हळूहळू त्यांना माझं शिकवणं आवडायला लागलं. आणि अनेक विद्यार्थ्यांचं मला प्रेमही मिळालेलं आहे. आणि हीच माझी संपत्ती आहे असं मी मानते.